हॅलो अँड वेलकम टू नांदेड सिटी न्यूज नेटवर्क. मी आरजे धनश्री आणि आज आपण आलेलो आहोत IIB कॅम्पसमध्ये. या ठिकाणी IIBची टॅलेंट हंट एक्झाम होणार आहे, तर जाणून घेऊया काही विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतिक्रिया. IIB हंटसाठी आलो आम्ही. एक्झाम आहे तर इथं जीनियस बॅच एक तयार करणार आहेत म्हणून इथं आलो आम्ही. ओके, आणि या एक्झामबद्दल कसं कळालं तुला? यूट्यूबवर ॲड्स बघून फ्रेंड्स पण लागले होते. अच्छा, IIB बद्दल काय ऐकलं आहे? खूप चांगलं इन्स्टिट्यूट आहे आणि म्हणजे फॅकल्टी चांगले आहे तिथे म्हणून. अच्छा, आणि रिझल्ट वगैरे? रिझल्ट पण चांगला आहे. IIBचा कॅम्पस एव्हरीथिंग इज फाईन अँड ऑल स्टाफ इज व्हेरी गुड अँड वेल क्वालिफाईड. ओके, IIB बद्दल अजून काही बोलाल? IIBचं नाव झालेलं आहे आणि ह्या IIBच्या मार्गदर्शनातून मेडिकल टेस्ट, एंट्रन्स टेस्ट आणि जे नीटची परीक्षा होते देश पातळीवर, आणि रिझल्ट पण छान आहे आणि मुलं पण खूप जास्त पर्सेंटेजमध्ये IIBला म्हणजे IIBच्या माध्यमातून मेडिकलला लागू शकतात, इंजिनिअरिंगला पण लागू शकतात. खरंच जे विद्यार्थी हुशार खूप आहेत. एक आमच्या भावाची मुलगी जी भोकरून येते रोज सकाळी येते, 5 वाजता उठून 7ला इथं ट्युशन करते. त्याची परिस्थिती एकदम म्हणजे हे असल्यामुळं पण इथं ती नीटला लागू शकते. अशा विद्यार्थ्यांसाठी IIBचा कॅम्प फार कसा वाटला कॅम्पस तुम्हाला? कॅम्प काय IIB आम्ही पहिलेच IIB संग जोडलेलो आहोत. माझी मुलगी शिकली, माझ्या भावाची मुलगी शिकलेली आहे. इथं कमी फीसमध्ये एकमेव असं महाराष्ट्रातलं की नंबर 1चं कॅम्प आहे. जे खरंच होतकरू विद्यार्थी आहेत, जे की आर्थिक परिस्थिती एकदम हालाकीची आहे, अशांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून, स्कॉलरशिपच्या माध्यमातून एकदम कौतुक शिंदे सरांचं, चौगुले सरांचं काम. एक्झामबद्दल कुठल्या माध्यमातून कळालं? मोबाईलवर ॲड. IIBचा कॅम्पस कसा वाटला? छान आहे. कुठला आलेला आहात तुम्ही? पूर्णा तालुका खडाळेहून आलेलो. इथे कशासाठी आलात? आमची बहीण आहे, तिला क्लासेसचे लावायसाठी आलेले. तिनं आम्हाला फॉर्म भरायला सांगितलं होतं गावातल्या शिक्षकांनी, त्याच्यामुळे आम्ही आलेलो. कुठनं आलाय तू? मी हिंगोलीतून. कशासाठी आला एक्झॅक्टली इथे? IIBची स्कॉलरशिप एक्झाम आहे आता, तर त्याच्यासाठी आलो आहे. तुला या एक्झामबद्दल कुठल्या माध्यमातून कळालं? मला मित्रांनी सांगितलं आहे. म्हणले इथला रिझल्ट चांगला आहे, टीचिंग स्टाफ चांगला आहे वगैरे म्हणले होते. थोडं. कुठून आलाय तू? परभणीकडे. आणि कुठल्या एक्झामसाठी आलायस? IIBच्या टॅलेंट हबसाठी. ओके, आणि या एक्झामबद्दल तुला कसं कळालं? मित्राकडून कळालं होतं. IIBमध्ये पहिल्यांदाच आलायस? हां. कॅम्पस वगैरे, इथले स्टुडंट सगळं कसं वाटलं? चांगलं वाटलं कॅम्पस. आणि IIBबद्दल याच्या आधी काही ऐकलंय? हां. काय ऐकलंय? नीटसाठी पॉप्युलर आहे IIB म्हणून. कशासाठी आली इथे तू? एक्झामसाठी आले मी. कुठली एक्झाम? टॅलेंट सर्च. ओके, आणि कुठून आली आहे तू? माजलगाव. अच्छा, आणि या एक्झामबद्दल तुला कुठल्या माध्यमातून कळालं? मला गुगल. आणि म्हणजे कसं कळालं की इथे एक्झाम होणार आहे म्हणून? माझा दादा पण होता ऑलरेडी इथं, त्याच्यामुळे. अच्छा, आणि पहिल्यांदाच आली आहेस IIBमध्ये? म्हणजे त्याच्यासाठी आलते एक वेळेस. कॅम्पस कसा वाटला? कॅम्पस खूप सुपर. अच्छा, आणि टाईम. ओके ओके. कितवीत आहे तू? मी 6वीत आहे. कशासाठी आला इथे? मी म्हणजे माझ्या भावाची इथे एक्झाम होती, 10th to 11th स्कॉलरशिप एक्झाम IIBसाठी. त्याला सोडायला आलाय? हां. इथला कॅम्पस कसा वाटला? खूप छान आहे. IIBबद्दल काय ऐकलं बरं तू? IIBबद्दल ऐकलेलं आहे की IIB खूप छान ट्युशन आहे. अच्छा अच्छा, चालेल, थँक्यू. नीटसाठी खूप छान ट्युशन आहे, त्यासाठीच मी बी मोठेपणी हेच ट्युशन लावलं. अरे चालेल, थँक्यू. कुठून आलेला आहात तुम्ही? आम्ही हिंगोलीने आलो. कशासाठी आलात? IIBचे पेपरसाठी. कोण आहे तुमचं? कोणाचं पेपर आहे? माझ्या मुलींचं आहे. या एक्झामबद्दल तुम्हाला कसं कळालं? मला नेटवर कळालं, मॅसेज सोडले होते त्यांनी यूट्यूबला. आम्ही ऑनलाईन फॉर्म भरला. इथलं कॅम्पस वातावरण कसं वाटलं तुम्हाला? वातावरण चांगलं वाटलं. इथून माझ्या याच्या अगोदर 2024ला माझ्या भावाचा मुलगा MBBSला नंबर लागला होता. माझी पुतणी बी येते दोरखानाची. आमच्या वजा 2-3 मुली आहेत पहिल्या इथं. वातावरण चांगलं आहे. चालेल, थँक्यू. मॅडम धर्माबाद. कशासाठी आलात? इथं आमच्या भाच्याचं परीक्षा आहे IIBची, त्याच्यासाठी टेस्ट हंट टेस्ट.
अच्छा, आय आय बीचं कॅम्पस कसं वाटलं? हे आता सुंदर, एकदम सुंदर वाटलं मॅडम. कॅम्पसबद्दल काही वाद नाही आहे, व्यवस्थित आहे सगळं. इथलं वातावरण, शिक्षकवृंद? वातावरण, शिक्षणाच्या बाबतीत सगळं व्यवस्थित आहे. आता तर सध्याला चांगलं वाटायला. अच्छा, आय आय बीबद्दल अजून काय ऐकलं अजून तुम्ही? काय, अजून तेवढं डिटेल काही माहिती नाही. पहिली वेळेस आलो मी, तरी पण एकदम सुंदर वाटला कॅम्पस वगैरे. सगळं परीक्षा वगैरे व्यवस्थित बैठक सिस्टम वगैरे सगळं व्यवस्थित वाटलं, सगळं व्यवस्थित आहे. थँक्यू. ओके, ठीक आहे.